तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे। चुनखडी वेचण्याच्या मुख्य कार्यक्रमात आज यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते। येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजार मार्गे अंबाईच्या रानात नेण्यात आली। यावेळी हेलिकॉप्टरनं पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। पुढील 5 दिवस आमराईच्या रानात ही पालखी मुक्कामी असणार आहे। दरम्यान यात्रा उत्सवात 15 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले, त्यामुळे येरमाळा नगरी गजबजून गेली। सालाबाद प्रमाणे याही वर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आई येडेश्वरीची यात्रा लाखो भाविकांच्या सहकार्यानं, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं यावर्षी व्यवस्थितरित्या पार पडत आहे। दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायतकडे जे नियोजन असतं, पाणी, भाविकांची इतर सुखसोयी, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था एकदम चोखपणे आम्ही ग्रामपंचायतनं भाविकाला ज्या व्यवस्था करणं शक्य आहे त्या पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे। भाविकच एवढे लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात, त्यामुळं ग्रामपंचायतला जे शक्य आहे तेवढीच व्यवस्था आम्ही करू शकतो। कारण या यात्रेला कुठलंही शासकीय अनुदान नाही। अनुदान नसल्यामुळं आम्ही ज्या भाविकांच्या सुखसोयी करणं शक्य करू इच्छितो, परंतु निधी अभावी आम्ही त्या सुखसोयी करू शकत नाही।